बरं. म्हणजे भाई तुम्हाला उद्या एका स्टेजवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे खास करून राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत ते स्टेज शेअर करणार आहेत हे तुम्हाला रुचलेलं नाहीये थोडक्यात. मला नाही, हा विषय महाराष्ट्राचा आहे. कारण राजसाहेबांनी अशी स्टेटमेंट दिली होती, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी काही करू शकतो. हं, तर माझा सवाल आहे, हं, उद्या तुम्ही दोघे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं भलं नेमकं काय होणार आहे ते आपण सांगा. हं, ज्या उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचं वाटोळ केलं, तो तुमच्यासोबत आल्यानंतर काय करणार आहे? हं, ज्या उद्धव ठाकरेंनी आपल्या वडिलांचे विचार पायदळी तुडवले, हं, तर उद्धव ठाकरे तुमच्यासोबत आल्यानंतर काय करणार आहेत? एक माझा साधाचा प्रश्न आहे बघा. हं, कौटुंबिक नातं जपलं पाहिजे, तेवढं हं, कुणाचं दुमत नाही, हं, जपलंच पाहिजे. मग मला सांगा, उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू आहेत का त्यांच्यासोबत? हं, नाही. उद्धव ठाकरेंचे भाऊ बिंदू माधव अपघात झाला, त्यांची कुटुंब आहेत का त्यांच्यासोबत? नाही. नाही ना. हं, मग व्यक्ताचं नातं तुम्ही कसं म्हणू शकता जवळ आहे म्हणून? हं, ही राजकीय तडजोड आहे उद्या. हं, फक्त मुंबई महानगरपालिका राज ठाकरेंसोबत घेऊन आपल्याला घेता येते काय? हं. यासाठी वैयक्तिक स्वतःसाठी उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे भीक मागतायत. अरे बाबा माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे. आता काय झालं? हं. एक बरं वेळेला बरं पण राज ठाकरे सुद्धा किती हुशार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते असं एक मिनिट कुणालाही एक टाळी मिनिट देणार नाहीत. एक मिनिट एक मिनिट एक वेळेला याच राज ठाकरेंच्या बाबत बाळा नांदगावकर आणि मी हं, उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. हं, उद्धवजी, आपण दोघे सोबत काम करा, हं. राज ठाकरेंना सोबत घ्या. त्यावेळेला राज ठाकरे काय मागत होते? फक्त 2 जिल्हे महाराष्ट्रातले, कोणते? एक पुणे आणि दुसरा नाशिक. बरं. हे 2 जिल्हे फक्त मला द्यावे, बाकी उद्धवनी सगळं शिवसेना पक्ष सांभाळावं. हं, त्यावेळेचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य काय होतं मला माहितीये का? हं, राज ठाकरे हुशार आहे तर तुम्ही सांगायची आवश्यकता नाही, मला माहिती आहे ना. हं, त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं होतं, रामदास भाई, एक म्यान में दो तलवार नाही होती. हं. मी काही देणार नाही राज ठाकरेला, काही देणार नाही. पक्ष सगळा मी सांभाळणार. बरं. आणि याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना राजकारणातून संपूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी हं, राज ठाकरेंच्या सोबत जे जे त्यांचे सहकारी होते हं, त्या सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. हं, त्यांना कुठला पद द्यायचं नाही, कुणाला आमदारकी तिकीट द्यायची नाही, कुणाला नगरसेवकाची तिकीट द्यायची नाही. का? कारण ते राज ठाकरे सोबत आहेत. हं, उद्धव ठाकरे आपला माणूस पाठवायचे राज ठाकरेंच्या बंगल्यावरती, की तिथं कोण कोण बसले त्यांची यादी काढून आणा, गपचूप बघून या. हं, हं. आणि जे बसले असतील त्यांचं आयुष्याचं कल्याण झालं राजकारणाचं मग समजायचं. बरं. मग एवढं सगळं होऊन एवढं- सुद्धा जर राज ठाकरे उद्या उद्धव अहो ठाकरेंसोबत येतात मग त्याच्या मागे त्यांचा काय स्वार्थ असावा मग? अहो, हाच तर माझा प्रश्न आहे जे आपण विचारतो ना. हं, हाच तर माझा नेमका प्रश्न आहे. एक वेळेला उद्धव ठाकरेला कंटाळून राज ठाकरे देश सोडून चालले होते बाहेर. हं, आपल्याला कल्पना नाही, आम्ही जवळचे आहोत. उद्धव ठाकरेच्या या कटू राजकारणाला कंटाळून हं. राज ठाकरे देश सोडून जायला निघाले होते. आम्ही थांबवलं तेव्हा, आम्ही थांबवलं. हे वास्तव आहे. बरं. मग राजसाहेब असं काय झालं, ज्यावेळेला उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य वळलीमधून उभा होता, हं, राज ठाकरेने पाठिंबा दिला, आपला उमेदवार उभा नाही केला, हं, त्याला निवडून आणला. पण ज्यावेळेला राज ठाकरेंचा मुलगा दादरमधून उभा राहिला, त्याला उद्धव ठाकरेंनी पाडला. हं, पाडला ना, ते आपण पाहिलं, मी पाहिलं ना. माझं म्हणणं हेच आहे, उद्धव ठाकरेच्या वरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. हं, कोणी. राज ठाकरेंचे 6 नगरसेवक होते निवडून आलेले मुंबई महानगरपालिकेमध्ये, हं, ते फोडले उद्धव ठाकरेंनी आणि आपल्यासोबत घेतले. हं, आज राज ठाकरेंचा नगरसेवक कोण आहे मुंबईमध्ये सोबत? नाही ना. हे पाप कोणाचं? मग तेव्हा कुठं भावबंदकी गेली होती? हं, तेव्हा कुठं गेलं होतं? तेव्हा ओलावा, जिव्हाळा, आस्था, आपुलकी, प्रेम, कौटुंबिक नातं हे सगळं गेलं होतं कुठं? आणि आता जेव्हा सगळं संपलंय उद्धव ठाकरेंचं, आकाश फाटलाय, त्या कुठंतरी राज ठाकरेंना घेऊन ठिगळ लावता येतं का? हा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे. हं, आणि म्हणून माझी राज ठाकरेजींना विनंती आहे, हं. विनंती आहे की आपण सांभाळून विचार करून निर्णय घ्या.
बरं, मग उद्याच्या मेळाव्याला आपण धूत अगदी काही तास शिल्लक असताना तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज ठाकरेंना काय सांगायचंय? मी हेच सांगेन राज ठाकरेंना, आपण उद्धव ठाकरेंना जवळनं पाहिलंय, मीही जवळनं पाहिलंय. बाळासाहेबांना कसं फसवलं, बाळासाहेबांचे विचार कसे पायदळी तुडवलं, तुम्हाला कसं फसवलं, आम्हाला कसं फसवलं, नेत्यांचं वाटोळं कसं केलं, हे आपण सगळं पाहिलं. हं, आणि म्हणून मी एवढंच सांगेन, राजसाहेब विषयाची परीक्षा घेऊ नका. हं, उद्धव ठाकरेला सोबत घेऊन विषयाची परीक्षा घेऊ नका. आज मुंबईमध्ये फक्त 12% मराठी माणूस शिल्लक आहे. हं. एक वेळेला 50% मराठी माणूस होता. आणि 12% मराठी माणूस हा सगळ्या पक्षामध्ये आहे, सगळ्या पक्षामध्ये. हं. जल्लोष आहे, जल्लोष आहे. महाराष्ट्रामध्ये जल्लोष नाही. ह्या दोघांमध्ये थोडं जल्लोष आहे. आणि बघा भविष्यामध्ये, तुम्ही बघाल, मीही पाहीन, भविष्यामध्ये बघा, उद्धव ठाकरे वरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. बरं. मात्र हे दोघं भाऊ उद्धव एकत्र ठाकरे आले, तर मग महायुतीला कुठे भीती वाटते का? तुम्हाला धोका वाटतोय का मग? कसली कसली लोकांना मी सांगितलं, मी आता अभ्यासानं सांगितलं, 12% मराठी माणूस मुंबईमध्ये हा सगळ्या पक्षामध्ये विखुरलेला आहे. प्रश्न कुठे येत नाही भीतीचा आम्हाला. हं, फक्त राज ठाकरे हा माणूस ओपन ओपन हार्टचा आहे, हं, जिंदादिल माणूस आहे. मी आजही राज ठाकरेंचा मी सन्मान करतो. आजही, कालही होता, आजही आहे, उद्याही असेल. हं, कारण हा माणूस, याचा स्वभाव जो आहे तो मोकळा स्वभाव आहे. हं, पोटाचं एक आणि पोटाचं एक असं नाही आहे. हं, आणि उद्धव ठाकरे नेमका उलटा आहे. कपटी माणूस आहे. ओठात वेगळं, पोटात वेगळं. हं, ही भाषा उद्धव ठाकरेंची आम्ही अनेक वर्ष जवळनं पाहिलेली आहे. हं, आणि म्हणूनच राज ठाकरेंना मी सावध करतोय. हं. का एवढं त्याला एकदम प्रेम अचानक होतो गेलंय मला माहिती नाही. आणि एवढं जर असेल तर मग उद्धव ठाकरे तुमचा मोठा भाऊ जयदेव तो हं, तुमच्यासोबत का नाही मग? दोन भाऊ एकत्र, हं, हं. बिंद्याची मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ, बिंदू बरं. महत्वाची फॅमिली तुमच्यासोबत का नाही? याचं उत्तर कोण देईल मला? भाई मग हे राज सगळं भलतंच ठाकरेंनी आहे. हे जर नौटंकी राज ठाकरेंनी जर उद्धव मी ठाकरेंसोबत जाऊ नये, तर मग मी राज ठाकरेंना उद्धव महायुती मग का नाही घेते सोबत? हे बघा, अजून कुठला काही चर्चा झाली नाही. कुणी हं, कुणाचा प्रस्ताव दिलेला नाही. हं, अजून महानगरपालिका जाहीर झालेली नाही. ते पुढच्या गोष्टी सगळ्या त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. अहो, एकनाथ शिंदे ज्यावेळेला राज ठाकरेकडे जातात, राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला राज ठाकरेकडे जात आहेत, तेव्हा बाकीची गोष्ट कोणी उचलतोय? नाही ना. पण अशा माणसाला, ज्यांनी बाळासाहेबांना फसवलंय, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला तडा दिलाय, बाळासाहेबांच्या पाठीशी वैचारिक दिशा कंजू खुपसलाय, अशा उद्धव ठाकरेला सोबत घेऊन तुम्ही उद्या कसला जल्लोष करणार आहेत नेमकं? हं. मराठी माणसाला संपवला म्हणून? मराठी भाषा हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनीच मान्य केला होता. मग उद्या त्याच्या भाषणामध्ये काय सांगणार आहे मला? बरं. आणि म्हणून राजजी, सावध भूमिका घ्या. हं. आपण सुज्ञ आहात. सुज्ञाला अधिक सांगणे नकळे ठीक नाही आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला तुम्हाला ज्ञानाचे ढोस पाजून देणे ठीक नाही. बरं, पण भाई काही तर आपण दिवसांपासनं उद्धव ठाकरेंकडनं जे काही सांगितलं जातंय, की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. मग महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं सांगितलं जातंय, की बाबा दोन्ही भाऊ एकत्र यावेत. ते आता सत्यात उतरलेलं बघायला मिळतंय लोकांना. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे उद्धव ठाकरेंनी ठरवायचं काय? स्वप्न पडलं का उद्धव ठाकरेंना? महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते? बरं, पण जर मग उद्याच्या ज्याने मेळाव्याला तुफान गर्दी झाली, महाराष्ट्रभरातनं लोक यायची तयारी करतायत आणि जर अफाट गर्दी, जसं ते सांगतायत, की गर्दी तर म्हणजे गर्दीचा महापूर येणार आहे, तसं जर झालं तर मग हे निष्पन्न होते किंवा असं समजायचं का मग महाराष्ट्राच्या मनात हेच आहे म्हणून? अरे माझ्या ताई, आजपर्यंत राज ठाकरेंच्या सभा सगळ्या तुफान झाल्या की. हं. सगळ्या सभा तुफान झाल्या की. बरं, मग ही निष्पन्न गर्दी काय जी झालं हो? असेल ती राज ठाकरेंसाठी असेल म्हणजे? एक मिनिट. हं, उद्धव ठाकरेंच्या सभाला आता हाय कुठं? महाराष्ट्र शिल्लक काय त्यांच्याकडे? उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आहे कोण? हं. सगळं संपलं की, सगळं गेलं की. 20 आमदार शिल्लक झालेत. ते पण 2 वर्षात सगळं साफ होतील. आहे कोण पाठीमागं? तर हा असा आभास करणं आणि लोकांना फसवणं थांबवा. हं. आणि जे सत्य आहे, समोर सत्य आहे, ते स्वीकारलं पाहिजे राज ठाकरेंनी, असं मला वाटतंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.